नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूप मोठी अपडेट. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओत काय नवीन अपडेट आली आहे बघूया. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यावर दिवाळीत ₹3000 सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता. चला तर मित्रांनो, आपण कोणकोणते मुद्दे बघणार आहोत बघूया या व्हिडिओमध्ये. पहिला, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. दुसरा, सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार का? तिसरा मुद्दा, दिवाळीच्या महिलांच्या खात्यात ₹3000 जमा होण्याची शक्यता. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मित्रांनो, बघूया. ऑक्टोबर महिना सुरू झालाय, पहिला आठवडा देखील संपला, तरी अद्याप लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणती अपडेट समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहे. दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान ऑक्टोबर देखील सुरू झालाय आणि ऑक्टोबरचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात. मागील अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत, त्यामुळे हप्ता लांबणीवर गेल्याने काही आश्चर्य वाटत नाही. मात्र अजून माहिती दिली नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम पैदा निर्माण झालाय. लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. सणासुदीच्या मुहूर्त साधत महिलांना ₹3000 दिले जाण्याची शक्यता आहे. दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात. राज्य सरकार दिवाळीच्या मुहूर्त साधत पैसे देतील अशी आशा महिलांच्या मनात आहे. दरम्यान याबाबत अधिक तटकरी लवकरच घोषणा करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता. लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आले. आता फक्त महिलांना केवायसी केली आहे त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी महिलांनी केवायसी करणं आव्हान आदित्य तटकरे यांनी दिलं आहे. तर धन्यवाद लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत. धन्यवाद.